हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. तर काय चाललंय भाऊ बहिणींचं, झालं का सर्वांचं जेवण? तर भाऊ बहिणीनं आपलं जेवण झालं सकाळीच. तर जेवण झाल्यानंतर भाऊ बहिणीनं मायरूच्या पप्पाची तब्येत तुम्हाला तर माहितीच आहे, 5-6 दिवस झालं त्यांना काही बरंच वाटत नाही. मी मागं 2 वेळा व्हिडिओ बनवला होता, त्यात काय भाऊ बहीण म्हणत होती की कर्माची फळं भोगतोय. आता कर्माची फळं होती का दुखणं आलेलं होतं ते कोणाला बघितलंय भाऊ बहिणीनं. आता काय भाऊ बहीण आहे ती बोलणार की कर्माची फळं पाप फेडत्यात आमकं तमकं. पण त्या भाऊ बहिणीला माहिती आहे का, 4 महिन्याचं लेकरू घेऊन आम्ही दवाखान्यात होतो. तिथं आमची हरासमेंट काय झाली ही पाहिजे का? आमचा तिथं त्रास किती होता, आम्हाला काय होतं ते कुणी बघितलंय का? आणि जी शुल्लक गोष्ट होऊन गेलेली आहे भाऊ बहिणीनं त्याच्यावर माणसं बोट ठेवते ती, पण जी मनापासून केलेल्या गोष्टी आहेत ते तर ध्यान देते का कोण? कारण की ही जग दुनिया जी आहे ना ती वाईट बघ चांगलं बघू शकत नाही. कारण की त्यांना चांगलं देवाने शिकवलेलंच नसतंय ना. चांगलं जर शिकवलं असतं, चांगलं बघायला शिकवलं असतं तर एक वेगळी गोष्ट होती. पण जी चांगलं बघण्याचा दृष्टिकोनच नसतो त्यांना समजावायचं तर कसं? बरोबर आहे का ना? तर चला भावा बहिणीनं, नाही कुणाला स्पष्टीकरण द्यायचं, कारण की गु खाणारा गु खायला येतच असते ती. आणि गु खायची सवय लागलेली ती कधी सुटत नसती. गु खाणाराला जर म्हणलं आण खा तर ती गु खायचं ठेवल का? खाणारच ना. आण खाईल का बळ? ते खाणार नाही आण, कारण की ती सवय असते. तर चला भावा बहिणीनं, कोणाच्या नादी लागता. इथं पुढं वाढवून ठेवलेलं आहे, ती पडलंय मला. आता 5-6 दिवस झालं मायरूच्या पप्पाला तब्येत बरी नव्हती, आणखी पण बरी नाही. त्यांना अचानक घाम फुटतो, चक्कर येते आणि ते सारखं घरात झोपूनच आहे तर भाऊ बहिणीनं. आता तुम्हाला काय सांगायचं, मी तर मात्र व्हिडिओवरती बी मन नाही काय नाही, मी व्हिडिओ बनवत पण नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे मला टेन्शन असलं की आपल्याला व्हिडिओ बनवू वाटत नाही. त्यांनी चार लोक तोंड मारा येतात ना, त्यांच्यामुळे तर बनवूच वाटत नाही तर भाऊ बहिणीनं. का बनवू वाटत नाही तर टेन्शन नाही गेलं ना तेवढं बरं वाटतं. टेन्शन मला आलं की मग ती डोकं सारखं दुखतं माझं, ही समजा अशी दुखतं, मेंदू दुखतो. त्यामुळं कमेंट बी वाचाय नको, व्हिडिओ बनवाय नको असं म्हणून विचारते, व्हिडिओ बनवत नाही. पण त्यांच्या नादी लागून आमचं भरपूर भाऊ बहिणीनं नुकसान होतं आहे माहीत आहे का? जी 4 व्हिडिओ बनवून जी आम्हाला तिची मदत होती ती बंद होत आहे. परत ही असली वाईट व्यक्ती लोक बोलून जातात, त्यांच्या पायात आमचं वज वाटोळ होत आहे आमच्या करिअरवर. तर भाऊ बहिणीनं चला जाऊ द्या, बनवते व्हिडिओ. बघा इथं समर्थ झोपलाय, त्याची पण तब्येत बरी नाही. त्याला पण भाऊ बहिणीनं ताप खोकला सर्दी भरपूर त्याची पण तब्येत खराब आहे भाऊ बहिणीनं. मायरूच्या पप्पाची तर तब्येत आहेच खराब. बघा झोपल्यात आहे, दिसलं का तर झोपलेलं आहे. तर काय भावा बहिणीला वाटतं काहीच वेगळंच. आता ह्या दोघांचं राहिलं बाजूला, आता माझं तब्येत बिघडायला लागली आहे. काय झालंय ती कळणार का? माझा तर आवाज कसा यायला लागलाय, मला बी सर्दी होती, नरडं दुखतंय. इथं नरडं दुखतंय तर सर्दीनं आवाज पण वेगळा यायला लागलाय. घसा पिसा बसतोय का काय करतो काय माहिती. पोरगी गेली सकाळी भावा बहिणीनं दवाखान्यात. दुखणं कवा जाईल मागचं माहिती नाही. त्या मायरूचं पप्पा तर इतकं येड्यासारखं करतात ना, नेमकं काय कुठली बाजू आहे तीच कळलं नाही. त्यात पौर्णिमा होती भावा बहिणीनं, त्यात मला लेडीज प्रॉब्लेम आलेला आहे होता. आज पूर्ण दिवस झालं तर काय बघता आलं नाही इकडलं, बाकीचं काय देवाधर्माचं करता पण आलं नाही. तर बघू आता, रात्रीचं चावळत्यात ही करतात, बडबड करतात. काय आहे ती काय नाही ते आपल्याला बघावंच लागल. नाही दुर्लक्ष करून भावा बहिणीनं कसं असतंय, दुर्लक्ष केलं की ती जास्त वाढत जातं. त्यापेक्षा दुर्लभाव खोकत्यात. रात्रभर झोपलं नाही तर रात्रभर भावा बहिणीनं. मी तर 12:30ला मला डोळा लागला आणि तिथून तुम्हाला सांगते 1.5 तासानं मी 3 वाजता उठली. म्हणजे 12, 1, 2, पावणे 3 वाजता मी उठली होती सकाळी. तर 12:30ला झोपून पावणे 3 वाजता उठली, म्हणजे झोप किती वेळ झाली बघा. त्यात माझं धुणं मैंदूळ पडले, भांडी पडलेली, ती समर्थ काही करू देत नाही. स्वयंपाक तर करायला लागली समर्थ मध्ये करतो. परत तुम्हाला सांगते ती स्वयंपाक मी करत असताना भाकरी मोडतो, भाकरीवर थाप मारतो. इतकं भावा बहिणीनं मला टेन्शन आणि एवढा त्रास होतो का नाही या गोष्टीचा समजा. पण आता काय करायचं भावा बहिणीनं, आपलं करावंच लागतंय समजा. त्यात ह्यांच्या तब्येतीकडं लक्ष द्यावं लागतंय. पोरगी शाळेला जाते तिथे त्याच्यावर लक्ष द्यावं लागतंय.
आता लहान मुलांचं कसं असतंय माहिती आहे ना, लहान मुलं चिडचिड करत असते ते आजारी पडल्यानंतर. आणि आता आपलं मोठं माणूस आजार असले तर त्याला खाणं पण पोसणं करावंच लागतंय का नाही, सांगा बरं हाताखाली. आपल्याशिवाय आहे का कोण त्यांचं, सांगा ना. उद्या मी जर आजारी पडली तर ती पण आजारी, मी पण आजारी, आम्हाला कोण बघायचं सांगा बरं. बघा आता दवाखान्यात घेऊन गेले होते मायरूच्या पप्पाला. त्यांना घामण भरपूर येत होता, घामी येत होता म्हणल्यानंतर चक्कर येत होती. तसं त्यांना गाडीवर त्यांना म्हणलं तुम्ही तपली गाडी चालवा, मी भाऊजींच्या गाडीवर बसली. भाऊजीच्या गाडीवर बसली तर भाऊ बहिणीने त्यांची निम्यातच गाडीचं पेट्रोल संपलं. कशाचं काय, मायरूज पप्पाची आधीच तब्येत बरी नाही. तिथं गाडीचं पेट्रोल संपल्यानंतर ही गेलं पुढं. मग आम्ही तिथं एक अर्धाभर तास थांबलो. मग भाऊजीनं गाडी वाकडी केली आणि वाकडी केल्यानंतर मग ती चालू झाली. मग बसली पटकेनं, मग ह्याच्यापर्यंत गेली बाजार तळापर्यंत आमच्या. मायरूज पप्पा तिकडून येतच होतं महागारी पेट्रोल घेऊन, पण गेलं भाऊजी तसं. मग तिथून बघा भाऊ बहिणीनं भाऊजीला पेट्रोल हे आणायला लावलं, गाडीत टाकायला लावलं. दवाखान्यात गेलो तर कशाच काय पाचकाच. दवाखान्यात गेलो तर दवाखानाच मंगळवार आज बंद. जी काम करायला गेलो ती बी काम पूर्ण नाही भावा बहिणीनो. काय होत चालले काय नाही, पैसा पाणी नाही. जिथं जे काम करायला जाईल ते काम होत नाही आपलं, पैसा नाही पाणी नाही. काय करावं, मायरूज पप्पा घरात झोप नाही तर कामाला कोण नाही. लय आपदा म्हणजे एवढं ह्याच्यात दिवस चाललेला आहे तर ना बेकारीत, सांगता सोय नाही. आता काय भावा बहिणीला खोटं वाटतं, पण ज्यासाठी खोटं आहे त्यासाठी खोटं असू द्या. पण जी आमची खरी लाईफ आहे तीच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि दाखवण्याचा बी प्रयत्न करत असतो. आणि राहिल्या विषयीची यूट्यूब, तुम्ही म्हणता यूट्यूबचं साधन भावा बहिणीने, हे काय आम्हाला महिन्याचं पेमेंट निघत नाही, किंवा महिन्याचं पेमेंट आम्हाला 10 लाख रुपये नाही किंवा 1 लाख रुपये नाही, जास्तीत जास्त कमीत कमी आम्हाला हे फक्त भावा बहिणीनं एकतर $100 व्हायचे परापत महिन्याचे. आम्हाला 4-4 महिन्याने डॉलर पैसे येतात आहे त्याचं. ती पण 4-4 महिन्याने आलं तर आलं, नाही तर 5 बी महिने लागतात आम्हाला. काय तुम्हाला सांगायचं, कारण व्हिडिओच आमचं बनवत नाही. आणि व्हिडिओ बनवायला गेलं की भावा बहिणीनं कुठं अशी दुखणी भाणी काय जी खरं आहे ते सांगायला गेलं की भावा बहिणीला काय वाटतंय खोटं आहे, खोटं करतात, नाटकं करतात. मग नाटकं आणि खोटं भावा बहिणीनं वाटतंय त्यांना. आम्ही मन उडतं ह्याच्यावरनं, व्हिडिओ बनवू वाटत नाही. त्यात कर्माची फळं, लईच पाप केलं ह्या धर्तरीवर खोटं नाही बोलत भावा बहिणीनं, कोणच साजूक नाही. समध्याच्या हातून काही ना काही पाप घडलेलं असतं आणि समध्याच्या हातून काही ना काही चूक भरलेली असते. पण ते काय करतं माणूस सांगू शकत नाही, दाखवू बी शकत नाही. आता आमचं कसं आहे, आम्ही दाखवतो, यूट्यूब एक चॅनल आहे आमचा म्हणून आम्ही समजा दाखवत असतो आणि ती आमचं जे काम आहे ते आम्ही करत असतो. त्यामुळे भाऊ बहिणी आमचं समजायला समजा माहिती असतं. आता काही लोक कमेंट करणार आहे ते आम्ही काय त्यांच्या घरी बघायला गेलो का, किती धुतलेल्या तांदळाचे आहे ते, किती चांगले आहे ते बघतोय का आपण भाऊ बहिणीनं. जी आहे ती भावा बहिणीनं आमचं आम्ही दाखवतो तुम्हाला. आता तुमचं बघता येतं का, बघता जर येत असतं तर लगेच तिथं कॅच केलं असतं बोलून, बरोबर आहे का नाही. आता तुम्ही आमचं बघता म्हणल्यानंतर आम्हाला सांगून आमच्यात बोलण्यातनं समजा तुम्ही ऐकता म्हणल्यानंतर तुम्ही बोलणारच, बरोबर आहे का नाही. झोप झाली नाही, झोप लागली. मायराज पप्पा झोपल्या, समर्थ झोपलाय, मायराज शाळेला गेली, आताच आली निमगावरनं भावा बहिणीनं ह्यांना दवाखान्यात नेऊन. कशाचं काय, दवाखाना पण झाला नाही नीटनेटका. जी काम करायला जाईल ती काम पूर्णच होत नाही. समध्यात बेड्याच येतात. पुढं समध्या असं वाकड्या तिकड्या साकळ्यातच अडकल्यासारखं झालंय भावा बहिणीनं. पुढं जाताच येई नाही, कसं काय करावं तेच कळलं. पुढं जायलाच येई नाही कसलंच. काय ना काय प्रॉब्लेम येतच राहायला लागले. ते श्री स्वामी समर्थ महाराज पण काय लक्ष देण्यात या स्वामी समर्थांचं बी आपण सारखं जपी करत असतो भावा बहिणींनो, तरी पण स्वामी समर्थ महाराज लक्ष देण्यात झाले. तर एक ना एक सारखं आजारी पडतंय घरात. काही ना काही आरोग्य नीट घरात आरोग्यदायक माणसं राहणार ती चांगली, सारखी आजारी पडायला लागली. त्यात बघा ही दोघं आजारी येते, मला पण दुखणं येतंय का काय. पोरगी आधी आजारी पडली, तिला दवाखान्यात नीट करूच तर मायरूच पप्पा पडलं. मायरूच पप्पा आणखी नीट पण झालं नाही तर त्यात समर्थ बी पडला. समर्थ ही दोघं नीट नाही तिथं का मी पण आजारी पडायला लागली. नेमकं काय चक्री चालू आहे घरात ते काय कळना समजना. आणि कुठल्यालाच कशाचा ठाव ठिकाणा लाग नाही भावा बहिणीनं नीट.
बघू आता काय होतंय. जसं जसं होईल तसं भाऊ बहिणीने दिवस तर काढावं लागणार आहे. तर आणि बघू जी देवाच्या मनाची मर्जी, देवाची मर्जी असेल ती घडत जाईल. शेवट सबका मालिक वही होता है, सबके मालिक के जो हाथ में है वही हो जाएगा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.